तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी महामित्र पॅटर्न ग्रीन सीड कंपनीचा प्रतिनिधी. शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत भोकरदन या तालुक्यामध्ये. भोकरदन तालुक्यामध्ये आपण जे काही काकांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत. आज मिरचीचा हा प्लॉट आहे. साधारणतः 10 गुंठ्याचा हा प्लॉट आहे आणि काका हे आपलं मिरचीचा प्लॉट दरवर्षी लागवड करतात. आणि शेतकरी बंधूंनो, विशेष म्हणजे दरवर्षी त्यांना खूप काही असं मोठं नॉलेज आहे मिरची या पिकामध्ये. मिरची असो, अद्रक असो, हळद असो, इतर काही व्हेजिटेबल असो, याच्यामध्ये खूप काही त्यांना नॉलेज आहे काकांना. तर आपण थोडक्यामध्ये काकांचा एक वेळेस परिचय जाणून घेऊया. काका रामराम. राम. काका तुमचं नाव? माझं नाव काळूराम मगनसिंग उसारे. अच्छा, तुमचं मोबाईल नंबर काका? 98 60 61 66 52. माझा मोबाईल नंबर आहे 86 98 52 13 83. शेतकरी बंधूंनो, आपण आज बरेच ठिकाणी आपण भोकरदन असो, सिल्लोड असो, गोळेगाव असो, शिवणा असो, अजिंठा असो, संभाजीनगर व जालना या विभागामध्ये बरेच काही ठिकाणी आपण या ठिकाणी चक्कर मारलेली किंवा फिरलेले, बरेच काही प्लॉट आपण हाताळलेले. या ठिकाणी आपण जे काही काकांनी जे काही सुरुवातीपासून जे नियोजन केलेले, नियोजन म्हणजे असं परफेक्ट नियोजन केलेले की या नियोजनमध्ये व्हायरस नावाचा जो काही एक हे राहतो, अटॅक राहतो, जे काही सुरुवातीपासून जे कोकोबीटमधून आपण जे काही रोपवाटिकेमधून जे काही आपल्या पिकाला जे पांढरी माशीचा डंक मारलेला असेल, जे काही नसा वगैरे असेल, पानाचे शिरा वगैरे कुठंतरी शॉर्ट झालेले असेल, त्यामुळे काय होऊन जातं, एक व्हायरस नावाचा आपल्याला समोर एक 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला प्लॉटवर दिसायला भेटतं. या ठिकाणी आपण जर कधी बघितलं, या प्लॉटमध्ये हा प्लॉट एवढं जबरदस्त फ्रेश आहे आणि विशेष म्हणजे एवढी जबरदस्त क्वालिटी आहे. पानाचे रफनेसपणा व पानाची जाडी आणि पानाचं जे काही रुंदी आहे ही खूप काही मोठ्या आकाराची आहे. आणि काकांचं म्हणजे एवढं जबरदस्त या ठिकाणी प्लॉट हे व्यवस्थित जमलेले हे स्वतः तुम्हाला काका रामराम. काका तुम्ही हे सेवास आणि 77 DFA पॅटर्न ग्रीन पीजे सीडचं वापरलेले, याचा तुम्हाला फायदे तुम्हाला पुरेपूर वाटते का आपल्या पिकाला? फायदा म्हणजे आता मी बरेच वर्षापासून मिरची करतो ना. हां, तर पहिलेच वेळेस हे वापरलं मी. अच्छा. माझा पहिला भरसा बसेन याच्यावर. नाही तर मग ते दुसरे खतं सोडावं लागे. अच्छा. 12 61 13 40. हां. त्यात खर्च जास्त व्हायचा. बरं, या ठिकाणी तुम्ही हे फक्त किती 77 आणि शिवास सोडलेले? सुरुवातीला हे चालू केलं. हां, शिवास तुम्ही सुरुवातीला केलं, जे काही समजा जे काही मालाच्या काड्या वगैरे बनतील चांगले आणि जे काही पांढरे मुळे असतात, पांढरे मुळे त्याने चांगले वाढल्या, त्याच्यानंतर फांदे पण चांगले फुटले. काका तुम्ही हे जे 77 DF ते तुम्ही वापरल्याच्या नंतर तुमच्या फ्लॉवरिंग स्टेज कशी वाढली? या ठिकाणी फ्लो वगैरे वाढले का आपल्या पिकाची? फुलं वाढले आणि माझं पहिलाच थोडा हाताळणी होती, तर मला वाटत होतं एखादी 40-50 किलो निघन बा. हां, तर तो 1.5 क्विंटल निघला. 1.5 क्विंटल निघला 10 गुंठेमध्ये. हां. अच्छा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, व्हायरसचं झाड बिलकुल तुम्हाला दिसणार नाही आहे आणि कसल्याही प्रकारचा अटॅक काकांना दिसणार नाही आहे. हे बघा, 3 दिवस झाले तोडायला. 3 दिवसाच्या नंतर बघू शकता तुम्ही किती आकर्षित माल दिसते. या ठिकाणी काकांनी सतत आपलं 55 आणि मायाजाळ पण वापरलेलं आहे. थ्रेस, तुडतोडा, अळी, पांढरी माशीसाठी याचं पण खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि विशेष म्हणजे पानं फ्रेश आहे, कोणत्या प्रकारची डावणी, भुरी, करपा या ठिकाणी वल्ला करपासुद्धा दिसणार नाही. काका तुम्ही थोडक्यामध्ये माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. काका तुम्ही आपले जे काही सिल्लोड तालुक्यातले जे काही शेतकरी बंधू असतील, भोकरदन तालुक्यातले काही शेतकरी बंधू असतील, त्यांना काय संदेश देऊ शकाल? हे DF आणि ही शिवास तुम्हाला वापरणे योग्य आहे का? सुरुवातीला हे चांगलं आहे, नंतर मग हे थोडा की हां सोडत राहायचं कंटिन्यू. म्हणजे या ठिकाणी फ्लॅश चालू राहील, फुलाची सेटिंग वगैरे कंटिन्यू होत राहील. मग काही सोडायचं कामच नाही, मग अमुक बिलकुल सोडायचं कामच नाही असं तुमचं म्हणणं आहे. हो. बरं काका, तुम्ही थोडक्यामध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण प्लॉट हा सारखा चांगला आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे. आणि तुम्ही बघू शकता हा ग्रीनरी. आणि विशेष म्हणजे काकांना माल तोडा व्हायला फक्त 3 दिवस झाले. तिसऱ्या दिवशी तोडा परत आलेला आहे या ठिकाणी. ते बघू शकता या ठिकाणी थोडंसं राहिले, आपण तिकडे जाऊ. अच्छा, 1 तास राहील थोडंसं. तिकडे 1 तास तोडायचे राहिले, ते पण दाखवतो तुम्हाला. हे तुम्ही बघू शकता 1 तास तोडायचे राहिलेले काकांची. तर तुम्ही बघू शकता किती खूप चांगल्या आकर्षितपणे असा चांगला माल आहे. मिरचीची संख्या पण खूप चांगली दिसते, फ्लावरिंगची संख्या पण खूप चांगली दिसते. आणि विशेष म्हणजे जर कधी बघितलं आपण तर तोडणी केल्याच्या नंतर, हाताळणी केल्याच्या नंतर फुलाची सेटिंग पण आपल्याला पाहायला भेटली पाहिजे आणि ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. काका आपलं रस्त्याच्या कडेलाच प्लॉट आहे. तर आपले जे काही शेतकरी बंधू असतील रस्त्याला येणं जाणार ते तुम्हाला चांगलं सांगतात का या प्लॉटला काय वापरलेलं काय नाही वापरलेलं ते विचारतात ना? ठीक आहे काका, तुम्ही थोडक्यामध्ये माहिती दिल्याबद्दल